8 तासानंतर देखील मध्य रेल्वेची वाहतूक ठप्पच आहे। पुढील काही तास लोकल सेवा ठप्प राहणार आहे। त्यामुळे आता रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय। प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन केलं जातंय। तर आपण पाहतोय सकाळपासूनच पावसाने दाणादाण उडवून दिली आहे। ही दृश्य जी तुम्ही पाहत आहात ती आहेत रेल्वे स्टेशनवरची। सर्व रेल्वे प्रवासी यांना सूचित करण्यात येते की पाऊस जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे कुर्ला आणि सायन येथे पाणी साचले, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे। 11:10 सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईनच्या सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनच्या गाड्या बंद आहेत। वेस्टर्न लाईनसाठी फक्त गोरेगाव आणि बांद्रा ट्रेन चालू आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर। बाकी सर्व रेल्वे प्रवाशांनी आपल्या निवासस्थानासाठी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था रोडचा वापर करावे। बाहेर बीएसटी बस इतर प्रायव्हेट व्हेकल आहेत, रोड खाली आहे। कोणी स्टेशन पाशी येतं अनावश्यक थांबू नये। आपलं निवासस्थान आपण पर्यायी व्यवस्था वापर करून जवळ करावे। सर्वांना ही विनंती आहे। राज्य आपण पोलिसांनी दिलेलं आव्हान ऐकलं असेल की प्रवाशांवरच त्यांनी सगळी जबाबदारी टाकलेली आहे। प्रवाशांनाच पर्यायी व्यवस्था त्यांनी सुचवलेला आहे। नक्कीच आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आपण पाहतोय। तर दादर स्टेशनवर देखील लोकलचा खोळंबा झालेला आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतात। आणि जसं तुम्ही म्हणालात की संपूर्ण जबाबदारी ही प्रवाशांवरच टाकण्यात आलेली आहे। त्या पद्धतीने आता प्रवाशांनी नेमकं जायचं कुठे, करायचं काय हा मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर आहे। कारण प्रशासनाकडून कुठल्याही सुखसुविधा अथवा कुठलीही काळजी त्यांची घेतली गेलेली नाहीये। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे मुंबईत आहेत। आमचे प्रतिनिधी गणेश, लोकलची सध्या काय अवस्था आहे? कारण पर्यायी व्यवस्था तुम्हीच तुमचं बघा, तुम्ही सुखरूप घरी जा असं आवाहन पोलीस करतायत। प्रवाशांनी जायचं कसं? गिरीश, नक्कीच 8 तासापासून खरं तर ही ट्रेन आहे ती बंद झालेली आहे आणि यानंतरून आता पोलिसांकडून अनाउन्समेंट सुरू झाली आहे की तुम्ही तुमची पर्यायी व्यवस्था करा। आपण यांच्याकडून देखील नागरिकांकडून जाणून घेऊया। आता सांगतायत की तुम्हाला तुमची पर्यायी व्यवस्था बघा करून, कसं बघताय याकडे? कसं बघणार आम्हाला? इथं तर भेटेल, पुढं कशी ट्रेन भेटणार? बस कुठून भेटणार आम्हाला? बस पण आम्हाला लवकर सोडली, ट्रॉफिक किती लागल? कसं जाणार आम्ही लोक? कधीपासून तुम्ही बसलेला आहे? 2 वाजता बसून बसलेलं आहे। आणि या अगोदर काही सांगण्यात आलं होतं का की तुम्हाला तुमची व्यवस्था करावी? काय नाही सांगितलेलं आहे। ताई, तुम्ही कधीपासून बसलेला आहे या ठिकाणी? मी पण 3 वाजल्यापासून बसले आणि आता जाम वैताग आलाय, लो बीपी होत चाललाय, स्टॅमिना पुरा संपलाय आमचा। तुम्ही बाहेरून काही व्यवस्था बघितली होती का की तुम्हाला काही मिळतंय का या सगळ्या? कुठे काय नाही होतो मी येताना टॅक्सीवाला विचारतात 900 पाहूया। रुपये द्या। नक्की जे खाजगी वाहनं आहेत त्यांच्याकडून आगाऊ रक्कम आहे ती देखील घेतली जाते। आपण काही आणखी महिला आहेत त्यांच्याकडून जाऊया। ताई, कधीपासून बसलेली आहेस आणि काय? सकाळपासून 11 वाजेपासून बसलेली आहे। ट्रेन तेव्हापासून एक पण गेलेली नाहीये इथून। तू कधीपासून? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।